बिहारच्या मुख्यमंत्री पदावरून नितीश कुमार यांची गच्छंती जवळपास निश्चित झाली असून राज्यसभेसाठी त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला। नितीश कुमार यांना 2025 ची जी निवडणूक बिहार विधानसभेची झाली तेव्हा त्यांची जी घोषणा होती त्यांच्यासाठी एनडीएने जी घोषणा केली होती 2025-30 बिहार में नितीश, परंतु अवघ्या 3 ते 4 महिन्यानंतर नितीश कुमार यांना बिहारच्या मुख्यमंत्री पदावरून जवळपास गच्छंती ही निश्चित झाली आहे। अर्थात याला काही लोक सन्माननीय निवृत्ती म्हणतील किंवा सन्माननीय बदल म्हणतील किंवा राजकारणाची एक नवी फेरी, आणि याला नितीश कुमार यांच्या शब्दात एक व्याख्याबद्ध केलेलं आहे की लोकशाही सभागृह जी देशातली असतात ज्यामध्ये राज्यातील 2 आणि केंद्रातील 2 म्हणजे विधान परिषद, विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा, यातील बिहारच्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये नितीश कुमार यांनी नेतृत्व केलं आहे आणि लोकसभेमध्ये देखील ते खासदार राहिलेले आहेत। परंतु राज्यसभेमध्ये ही त्यांची पहिली फेरी असेल आणि याबरोबरच एक राजकीय टर्म जी आहे किंवा राजकीय पूर्ण प्रवास जो आहे आपला होईल असं जरी सांगितलं गेलं असलं तरी नितीश कुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्री पद सोडणं हे इतकं सहजासहजी झालेलं नाही। गेली 35 वर्ष किंबहुना त्यापेक्षा अधिक काळ बिहारचं नेतृत्व हे केवळ लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार या 2 ओबीसी नेत्यांच्या भोवती राहिलेलं आहे, मुख्यमंत्रीपद यांच्याकडे राहिलेलं आहे। परंतु देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाने त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांना घेऊन आपली वाढ जी केली, जशी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला घेऊन केली तशी अन्य राज्यामध्ये बिहारमध्ये नितीश कुमारांना घेऊन केली आणि आणखी अनेक राज्यांमध्ये अशी आपल्याला उदाहरणं आहेत। परंतु जेव्हा भारतीय जनता पक्ष मोठा पक्ष म्हणून जेव्हा उदयाला येतो तेव्हा तो त्या राज्यातील प्रादेशिक पक्षाला कमी करत जाऊन शेवटी संपवण्याचा प्रयत्न करतो असं म्हटलं जातं। परंतु बिहारचं राजकारण हे खास करून राम मनोहर लोहिया यांनी ज्या समाजवादी विचारातून बिहारच्या राजकारणाला एक गती दिली आणि त्या गतीतून पिछड़ा पावे 100 में 60 ही घोषणा दिली आणि त्यानंतर जी राजकीय समीकरण बिहारमध्ये आपल्याला पाहायला मिळाली की त्या आपल्याला माहिती आहे की कर्पूरी ठाकूर यांच्यासारखं ओबीसी नेतृत्व ही बिहारला मुख्यमंत्री पदावर मिळालं आणि त्यांनी जे काम केलं ते काम आपल्या समोर आहे। परंतु आजचा काळ जो आहे बिहारचं नेतृत्व पुन्हा नितीश कुमार यांनी सांभाळलं, परंतु गेली 3 ते 4 महिने नितीश कुमार यांचा कुठलाही आवाज किंवा कुठलंही धोरण किंवा कुठलीही भूमिका बाहेर येताना दिसत नव्हती। असं वाटायला लागलं होतं की बिहारचं नेतृत्व करत असताना, बिहारचं मुख्यमंत्री पद असताना नितीश कुमार काहीच भूमिका घेत आहेत की नाही, याचा अर्थ गेली 3 ते 4 महिने त्यांच्यावर सतत दबाव होता असा एक अर्थ यातून बाहेर निघतो का? राज्यसभा ही नितीश कुमार यांच्या पसंतीची जागा आहे का? तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर ही जवळपास नितीश कुमार यांच्या पसंतीची जागा नाही। नितीश कुमार हे जिथेही असतात तिथं ते आपल्या नेतृत्वाभोवती राजकारण एकवटतात। काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे की जेव्हा इंडिया आघाडी बनली, देशात विरोधी पक्षांची जी आघाडी 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बनली, ती आघाडी निर्माण करण्यात नितीश कुमार यांचा सिंहाचा वाटा होता। परंतु या आघाडीचं निमंत्रक पद त्यांना न दिल्यामुळे त्यांनी पुन्हा बीजेपीकडे माघारी जाऊन आपली भूमिका बदलली। बिहारमध्ये 2 वेळा त्यांनी आरजेडीला आपल्या सोबत घेतलं, मंत्रिमंडळामध्ये सोबत घेतलं आणि पुन्हा त्यांची साथ सोडली। परंतु हे करत असताना सातत्यानं बिहारच्या मुख्यमंत्री पदावर ते राहिले। या दरम्यानच त्यांनी बिहारची जातनिहाय जनगणना केली, ज्यासाठी आरजेडीचे तेजस्वी यादव यांची सातत्यानं भूमिका राहिलेली। अर्थात जातनिहाय जनगणनेची भूमिका देशामध्ये व्यापक स्तरावर आणि खास करून बिहारच्या नेतृत्वाकडून ती अधिक प्रखरपणे वारंवार पुढे आली होती आणि ते बिहारचं जातनिहाय जनगणना ती नितीश कुमार यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये यापूर्वीच्या टर्ममध्ये त्यांनी पूर्ण केली आणि त्यातून जी जातीय समीकरण बिहारमध्ये आलं, खास करून बिहारमध्ये एक सिंगल लार्जेस्ट कास्ट म्हणून जर आपण पाहिलं तर यादव पहिल्या क्रमांकावर आहेत आणि अशी उतरत्या क्रमांकावर आहेत। नितीश कुमार हे ज्या कुर्मी समाजातून येतात त्या कुर्मी समाजाची संख्या साधारणतः या जातनिहाय जनगणनेमध्ये फक्त 2.5% एवढी आपल्याला दिसते। परंतु या जातनिहाय जनगणनेत जी 7 ते 8% म्हणजे यादवांच्या नंतर जी आपल्याला संख्या दिसते ती प्रामुख्यानं
कुशवाहा समाजाची आणि म्हणून बिहारच्या नेतृत्व बदल करताना आणि बिहारमध्ये उत्तर प्रदेशामध्ये देखील भारतीय जनता पक्षाला अनेक वेळा राजकीय सत्ता मिळाली, परंतु बिहार हा असा प्रांत राहिलेला आहे की जिथे भारतीय जनता पक्षाला अद्यापही आपली सत्ता किंवा आपला मुख्यमंत्री बसवता आला नाही. अर्थात आता नितीश कुमार यांना राज्यसभेचा प्रवास मोकळा केल्यानंतर बिहारच्या मुख्यमंत्री पदासाठी प्रामुख्यानं पहिल्या क्रमांकावर जे नाव चर्चेला आहे ते सम्राट चौधरी यांचा, आणि सम्राट चौधरी हे कुशवा समाजातून, कुशवा या जातीतून आहेत आणि त्यांची संख्या बिहारमध्ये 7 ते 8% आहे. आपल्याला माहीत आहे की उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये 8% असणारे यादव हे मुस्लिम यादव या समीकरणातून ते राजकीय सत्ता हस्तगत करतात. तर तसं काही यामागे म्हणजे अर्थात तेजस्वी यादव यांनी या संदर्भामध्ये प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटलेलं आहे की चाचा को हायजॅक किया गया था, ये हमने पहले कहा था. म्हणजे नितीश कुमार यांना भारतीय जनता पक्षाने जवळपास हायजॅक केलेला आहे आणि नितीश कुमार यांच्या 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी कायम असण्याच्या बोलीवर त्यांनी जनतेची मतं घेतली आणि आता अवघ्या 3 ते 4 महिन्यात नेतृत्व बदल करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने जी भूमिका घेतली ती जनमताच्या विरोधी आहे, असं तेजस्वी यादव RJDचे जे नेते आहेत आणि विरोधी पक्षनेते जे आहेत यांनी म्हटलेलं आहे. अर्थात हा NDA आणि भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत मुद्दा जरी असला तरी बिहारची सत्ता आता थेट भाजपाच्या हातात घेणं यासाठी भाजप सरसावला आहे. अर्थात यासाठी काही 2-3 शक्यता सांगितल्या जातात की सम्राट चौधरीच्या नावावर RJD तेवढीशी तयार होणार नाही. अर्थात राजकारणामध्ये अनेक गोष्टी जुळवून घ्याव्या लागतात. जर नितीश कुमार यांच्या मुलाला जर राजकारणात प्रवेश करून घ्यायचा असेल आणि तो थेट उपमुख्यमंत्री पदाच्या जागेपासून जर करून घ्यायचा असेल तर अशा काही शक्यता त्यांना स्वीकाराव्या लागतील. परंतु नितीश कुमार यांना राज्यसभेत पाठवल्यानंतर त्यांची जी भूमिका असेल ती राष्ट्रीय राजकारणातील आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांची भूमिका आल्यानंतर बऱ्याच वेळा विरोधी पक्षांशीही त्यांच्या भेटीगाठी होती. लालू प्रसाद यादव असतील, नितीश कुमार असतील, हे अशा काळातले राजकीय नेते आता सभागृहामध्ये आहेत की ज्यांना सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा कुठल्याही नेत्यांशी बोलणं, संवाद साधणं हे गैर वाटत नाही किंवा ते त्यांना कठीण वाटत नाही किंवा ते त्यांची भूमिकाही तशी नाही की विरोधी पक्ष नेत्यांशी संवादच होऊ नये. अलीकडच्या काळामध्ये आपण सत्ताधारी पक्षाचे सदस्य विरोधी पक्षांच्या नेत्यांशी, सदस्यांशी संवादच करताना दिसत नाही. ही जी पद्धती होती ही 2014 नंतर खास करून संसदीय राजकारणाच्या परिघामध्ये आपल्याला दिसते आहे. परंतु नितीश कुमार हे जेव्हा राज्यसभे खासदार म्हणून येतील तर ते निश्चितपणे ते वयाचा जरी त्यांचा टप्पा असला तरी ते ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी ते आपलं स्वतंत्र नेतृत्व तयार करण्याचा प्रयत्न करतात आणि भारतीय जनता पक्षाला त्यांनी यापूर्वीही 2 वेळा ज्या पद्धतीनं चकमा दिलेला आहे त्यामुळे सांगता येत नाही की नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे सध्याच्या केंद्र सरकारचे जे 2 टेकू आहेत या टेकूंवर आधारित असणारी ही सत्ता जर थेट नितीश कुमार आणि चंद्रबाबू यांचं राजकारण या काळामध्ये जर विरोधी पक्षांच्या बाजूने जर संवादाच्या माध्यमातून जायला लागलं तर निश्चितपणे त्याचे पडसाद आणि परिणामही होतील. अर्थात भारतीय जनता पक्षाचे नेते आता नितीश कुमार यांच्या राजकारणाच्या बाबतीत अधिक सजग आहेत. परंतु ज्याप्रमाणे जॉर्ज फर्नांडिस यांनी NDA आघाडीचं निमंत्रक म्हणून आपली भूमिका बरीच वर्षे निभावली होती तशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्ष किंवा NDA आघाडीच्या माध्यमातून त्यांना दिली जाईल असं म्हटलं जातं आहे. परंतु नितीश कुमार हे स्वतंत्र आणि त्यांच्या मर्जीच्या राजकारणाचे ते नायक आहेत. त्यामुळे ते फार काळ त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ही अंडर प्रेशर निभवत नाहीत. त्यांना त्यांचं राजकीय स्वातंत्र्य नेहमी प्रिय आहे आणि त्यामुळे देशाच्या केंद्रीय राजकारणामध्ये एक नव्या घडामोडीची ही पहल देखील असू शकते. त्यामुळे नितीश कुमार यांनी बिहारचं मुख्यमंत्रीपद सोडणं हा जरी राज्याचा आणि देशाचा अंतर्गत राजकारणाचा भाग असला तरी सध्याच्या काळामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण हे जे युद्ध चाललेलं आहे आणि त्या युद्धाच्या अनुषंगानं ज्या भारताच्या अनुषंगानं जी भूमिका किंवा ज्या बाबी चर्चेला येत आहेत आणि विशेष करून सत्ताधारी नेत्यांच्या संदर्भात एप्स्टीन फाईलच्या अनुषंगानं जी चर्चा होते आहे त्या चर्चा ही देशाच्या अंतर्गत राजकारणात जर मोठ्या प्रमाणात बदलायच्या असतील तर अशा प्रकारची घडामोड आवश्यक होती आणि जी
अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली किंवा यांच्या देखरेखीखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली घडवण्यात आले. त्यामुळे येणारे 8, 10, 15 दिवस तरी नितीश कुमार यांच्या या नव्या राजकारणाच्या भूमिकेची चर्चा माध्यमातून होईल. त्यामुळे इराण आणि इस्रायल अमेरिका यांच्या युद्धातून उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये जी काय भूमिका चर्चिली जाते आहे किंवा जी काही सत्ता पक्षावर जी टीका होते आहे आणि ती थेट देशाच्या पंतप्रधानांपर्यंत जेव्हा जाते तेव्हा त्या चर्चेला एक मोड देण्यासाठी किंवा त्याला एक कर्व देण्यासाठी, ती वळवण्यासाठी जे प्रयत्न केले जात होते त्या प्रयत्नातील हा सर्वात मोठा प्रयत्न, ज्यामध्ये एकाच दगडात 2 पक्षी मारण्याची ही हातोटी असावी, परंतु बऱ्याच वेळा काही बाबी उलटण्याची शक्यता असते. आणि विशेषतः नितीश कुमार यांचं राजकारण हे स्वतंत्र साच्यातील राजकारण असल्यामुळे ते कोणत्याही नेतृत्वाच्या अधीन फार काळ राहत नाही. ते त्यांची स्वतःची झलक निश्चितपणे राजकारणात आणतात. त्यामुळे नितीश कुमार यांना राज्यसभेत पाठवून आणि बिहारचं मुख्यमंत्रीपद जवळपास त्यांच्याकडून हिरावून घेऊन ज्या नव्या राजकारणाची सुरुवात देशामध्ये होते आहे किंवा या बिहार आणि बिहारच्या अनुषंगाने होते आहे, ती देशाच्या राजकारणाला एक नवीन वळण आले काय असा प्रश्न प्रामुख्यानं आता चर्चेला आलेला आहे. त्यामुळे बिहारचं राजकारण हे जातीय समीकरणात होत असताना भारतीय जनता पक्ष कुशवा या जातीच्या माध्यमातून आपली राजकीय पकड मजबूत करण्याची शक्यता बिहारमध्ये जशी वाढलेली आहे. अर्थात बिहारचं राजकारण आतापर्यंत जातीवर आधारलेलं असलं तरी ते समाजवादी धाटणीचं राहिलेलं आहे, डाव्या धाटणीचं राहिलेलं आहे. परंतु जागतिकीकरणाच्या काळानंतर म्हणजे सत्ता आल्यानंतर सत्तेच्या भोवती अनेक गट, अनेक लोक एकवटतात, संघटना एकवटतात. असा जो भारतीय जनता पक्षाचा अनुभव गेल्या 10-12 वर्षात तयार झालेला आहे, तोच अनुभव बिहारमध्ये ते लावू शकतात. जसं उत्तर प्रदेशमध्ये जाटव आणि यादव या 2 जातींना सोडून त्यांनी उर्वरित सर्व दलित ओबीसी जातींना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला, तसं बिहारमध्येही ते प्रयोग करतील. आणि या प्रयोगाला कदाचित व्यवहाराच्या राजकीय सत्तेच्या अनुषंगानं यश मिळण्याची शक्यता जर निर्माण झाली तर 2029चं राजकारण निश्चितपणे भाजपच्या प्रभावात जाईल. आणि ते जर तशा पद्धतीनं गेलं तर बिहारचं राम मनोहर लोहिया यांनी उभं केलेलं राजकीय आणि सामाजिक पर्व हे निश्चितपणे ध्वस्त होण्याच्या कगाराकडे जाईल. त्यामुळे निश्चित काय होतं, या राजकीय घडामोडींकडे आपलं लक्ष राहील. परंतु या आजच्या राजकीय घडामोडींमुळे ज्या शक्यता बळावल्या आहेत त्या शक्यता आपल्याशी चर्चा केल्या आहेत. आपल्याला त्या शक्यतांवर काही म्हणायचं असेल, आवडल्या असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.